नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर विषय कर्जत खालापूर या मतदारसंघातल्या स्थानिकांचा रोजगाराचा विषय आहे. आणि गेली काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातल्या कारखानदारीवर विशेषतः स्थानिकांच्या बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी जबरदस्त उचलून धरलेला आहे. आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरून आणि कालच त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. माझा जीव गेला तरी 72. हे माझे शब्द नाही आहेत, त्यांचे शब्द आहेत. ऐका. माझ्याकडून तर मी पूर्ण त्याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत खालापूरच्या आणि कोकणच्या तरुणाला हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्याला परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पहिले टाटा आणि गुजरातच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. मी आपल्याला सांगतोय, अगदी 26 तारखेलाच आपण ठरलंय. 26 तारखेला आम्ही दोन्ही तालुक्यांची मिटिंग घेतोय. त्या मिटिंग मध्ये सर्वांकडे जबाबदारी देतोय. कर्जतवरून सुद्धा 200 बसेस खालापूरला गेल्या पाहिजेत, ही सुद्धा आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामध्ये खालापूरचे कार्यकर्ते असतील त्यांची तयारी असेल, कोकणी शहराचे कार्यकर्ते असेल त्यांची तयारी असेल, आणि 15 ते 20 हजारांचा हा महामोर्चा टाटा आणि गुजरातच्या दारावर घेऊन आम्ही विचारणा करण्यासाठी ते बोलणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक दिवस या टाटा आणि गुजरात कंपनीने आपल्या लोकांना फक्त त्यांचं शोषण करण्याचं काम केलंय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. अनेक विषय आमच्याकडे आहेत, ते विषय आम्ही आता त्याला सावध करणार नाही, परंतु त्याला खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहेत. ही भूमिका आहे सुधाकर घारे यांची. अरे असा कोणतरी मायेचा लाल आपल्याला पाहिजे होता, तो माणूस भेटलाय. कारखानदारीचा हा मतदारसंघ आहे. नामांकित कारखानदारी ह्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये येतात, विशेषतः खालापूर तालुक्यामध्ये येतात. आज खालापूर तालुक्याचा सगळा भाग कारखानदारीने व्यापून गेलेला आहे. पात्रंगा म्हणजे रसायनी एरिया असेल, पलीकड सावरोळी असेल, दोनवत तांबाटी वाऊशी तो भाग असेल, आडोशी पट्टा असेल, खोपोली असेल, कुठल्या भागात कारखानदारी नाही आहे. सगळ्या भागात कारखानदारी कंपन्या आहेत. मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. अरे हवा आमची, पाणी आमचं, जमीन आमचं, सगळं आमचं, कारखाना तुमचा. आणि स्थानिकांना मात्र पायदळी तुडवलं जाते. हे आजचा प्रकार नाही आहे. कित्येक वर्ष हे असंच तुडवलं जातंय. आणि आता हा सगळा आक्रोश निर्माण झालेला आहे. मोठं आंदोलन होणार आहे. सुधाकर घारे यांनी तो 15-20 हजारचा आकडा सांगितलाय, त्याच्या वरती आकडा जाणार आहे. प्रचंड रोष आहे, प्रचंड. ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड कारखानदारीच्या विरोधात प्रचंड रोष आहे. आणि त्यातही जे दलाल आहेत, त्या स्थानिक देखील दलाल आहेत. अरे बाहेरचे दलाल सोडून द्याव, ते बाहेरचे दलालच आहेत, पण स्थानिक देखील दलाल आहेत. आणि ह्या दलालांनी सगळी वाट लावली या तालुक्याची. आपलं इस्पीत साध्य करायचं, आपलं पोट कसं भरेल, हे धंदे यांनी केले. धंदे धंदेच म्हणतोय. प्रत्येक वेळी आपला कसा फायदा होईल, आणि हे खबरे बनल्यात कंपनीचे. आज देखील ज्या 2 कंपनीची नावं घेतलीत सुधाकर घारे यांनी, त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला खबरी देण्याचं काम हे दलाल लोक यांचं सुरू आहे. द्या, बिलकुल द्या, काय फरक पडत नाही. सुधाकर घारे यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. मी या ठिकाणाहून त्या आंदोलनात सहभागी होणार आहे. स्थानिकांच्या हितासाठी, भविष्यासाठी, इथल्या स्थानिकांच्या रोजगारासाठी आणि आपल्या तालुक्यातल्या जो कायदा आहे शासनाचा, त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. पक्ष बाजूला ठेवा. सुधाकर घारे यांनी क्लिअर केलेलं आहे. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असलो तरी या ठिकाणी झेंडा बाजूला ठेवून सगळ्यांनी सहभागी व्हा. माझी माहिती आहे, सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सगळ्या पक्षाच्या तालुका अध्यक्षांना, जिल्हा अध्यक्षांना, जे इथं आहेत ते असतील या मतदारसंघात, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना सुधाकर घारे यांच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर जे मोठं जन आंदोलन, जन आक्रोश, एल्गार जो होणार आहे, त्याचं निमंत्रण, पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी, सहभागी होण्यासाठी, सामील होण्यासाठी पत्र जाणार आहे. मी खोटं बोलत नाही. हे होणार आहे आणि लोकांना बघायचं आहे
विशेषतः तरुणांना बघायचं आहे, बेरोजगारांना बघायचं आहे, स्थानिक गावकऱ्यांना बघायचं आहे, कोण कोण नेते सामील होतात. तुमचे झेंडे, तुमच्या राजकीय चपला अनेक असतील, त्या बाजूला ठेवा. इथं राजकीय मुद्दा नाही. आणि ह्यांनी काय केलं मागच्या वेळी, तो लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी काय दिवे लावले, ह्यांनी काय उजेड लावला, ह्यांनी काय ट्यूब लावली. इथं काय ट्यूब उजेड लावायचा काय विषय नाहीये. जाऊ द्या, आपले लोकप्रतिनिधी होते आहेत, त्यांच्यावर टीका करण्यात पॉईंट नाही. मग खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, सोडून दे, ते आपली माणसं आहेत. काही चुकले असतील, चुकू द्या. पण आज वेळ आलेली आहे, या सगळ्यांनी देखील ह्या सहभागी होण्याची वेळ आलेली आहे. आणि स्थानिक सगळ्या प्रकारच्या, सगळ्या, अरे जाती धर्म पंथ लिंग सगळ्यांनी सोडून एकत्र या. गरज आहे, गरज, ही काळाची गरज आहे. भयानक वातावरण झालेलं आहे. काल सुधाकर शेठ घारे यांनी जी काही ठेकेदारांची यादी जी वाचून दाखवली आहेत, अरे कुठले ते सगळे परप्रांतीय आहेत. म्हणून मग अशी म्हणलं सुरुवातीला, सगळं आमचं, धंदे तुमचे. आणि मग मी म्हटलं दलाल, हे दलाल जे आहेत ना, ठराविक दलाल आहेत, ठराविक दलाल आहेत. काही नामचीन दलाल आहेत, व्हाईट बीट कपड्यातले काही दलाल आहेत. खरं आहे ते. यांची दलाली आहे फार. यांना काय ती भाड खायची इच्छा आहे ना होते दलालीमध्ये, मला काय कळत नाही. भयानक आहे. स्थानिकांचा प्रचंड रोख आहे ह्या दलालांवर, प्रचंड. अरे कधीतरी कंपनीची बाजू घेण्यापेक्षा स्थानिकांची बाजू घ्या ना. लाजा वाटत, लाजा तुम्हाला. आपल्या तरुणींना रोजगार इथं मिळला पाहिजे. हो, मिळला पाहिजे. का नको मिळाला? आमचा तरुण पुण्याला जाणार, बँगलोरला जाणार, मुंबईला जाणार, बाहेर जाणार, परदेशात जाणार नोकऱ्यांसाठी. काय आमच्या तर नोकऱ्या नाही आहेत? त्याच्यावर कधी विचारमंथन होणार आहे का नाही? इतकी कारखानदारी आपल्याकडे येते, आलेली आहे, एस्टॅब्लिश आहे. हिला कशा प्रकारचा स्किल अनस्किल लेबर हवाय, म्हणजे कामगार हवाय, मनुष्यबळ हवाय, जो अगदी कॉर्पोरेटमध्ये असेल किंवा अगदी स्किल्डमध्ये कामगार असेल, कशा प्रकारचा हवाय, याचं कधी विचारमंथन होणार आहे का नाही? कधी होणार आहे का? आयुष्य फक्त झुंजवत जा तुम्ही तुमच्या पक्षाचे झेंडे घेऊन आणि घोषणा द्यायला तरुणांना अगदी त्यात तुम्ही झुंजवता. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि तरुणांनो, तुम्ही देखील यात सामील व्हा. एक माणूस उभा राहतोय म्हणजे सुधाकर शेठ घारे हा एकटा, हा फक्त आपला सगळ्यांचा प्रतिनिधी आहे. तो एकटा नाहीये, त्याच्या मागे तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. आज त्याला एकटा पाडू नका. आज त्याचा खच्चीकरण होऊ देऊ नका. मला विश्वास आहे तुम्ही सगळे सुधाकर शेठ घारे सगळे बनाल. स्वतःला सुधाकर शेठ घारे तुम्ही समजाल आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही सगळे एक व्हाल आणि ताकदीने या मैदानात उतराल. माझा अंदाज आहे की 2-3 तारखेला तो आंदोलन होऊ शकतो. आणि त्यांनी कशा प्रकारची मुजोरी कारखानदारीमध्ये कुठल्या कुठल्या कारखानदारांची चालते त्यांनी क्लिअर केलेलं आहे. किती मुजोर झाले ते लोक. माज आहे, माज आहे. करू देत ना माज. संविधान या देशात, कायदा आहे. तुम्ही माज करू शकता. बिनधास्त करा. तुम्हाला मुबलिक आहे. काही करायचे करा. सर्वसामान्य नागरिकाला देखील तोच कायदा आहे. आणि तो जेव्हा पेटतो, तो जेव्हा लढायला एल्गार पुकारतो, तेव्हा काय होतं हे अलीकडे अनेकांनी बघितलेलं आहे. सगळ्यात भीती, सगळ्यात टेन्शन जे कोणाला आलं माहिती आहे का? हे प्रशासनाला नाही, पोलिसांना टेन्शन नाहीये, उद्योग डिपार्टमेंटला टेन्शन नाही. सगळ्यात टेन्शन आले त्या दलालांना. हो, मी वारंवार डार्क करतो मुद्दा, तो दलाल. हे दलाल आहेत, दलाल, कंपनीचे दलाल. मला कोणाला म्हणायचे म्हणजे एक नाही, अशा अनेक आहेत. अशा अनेक दलाल आहेत. आता हे दलाल त्या दिवशी सामील होतात की कुठंतरी हा आलो, मोर्चा कुठे आलाय, किती लोक जमलीत. तुम्ही हीच कामं करा. तुम्ही कितीही प्रयत्न करा ह्या मोर्चात फूट पाडण्यासाठी, ह्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी, हे फूट पडणार नाही. सर्वपक्षीय, सगळ्या सामाजिक संघटना, सगळ्या जाती धर्माची लोक, मोठ्या संख्येने तरुण वर्ग, बेरोजगार, शिक्षित तरुण, गावातली सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी ह्या भागातली लोक, तालुक्यातली लोक सगळी, आमच्या महिला भगिनी देखील रणरागिणी देखील सगळ्या ह्या मैदानात उतरणार आहेत.
तुम्हाला दिसेल, या कारखानदाराला दिसेल काय ताकद असते खालाव तालुक्याची. शांत तालुका म्हणून हा तालुका ओळखला जातो, परंतु तुम्ही लोकांनी अशांत करायला घेतलेला आहे. आमच्या तरुणांना तुम्ही रोजगार देत नाहीत ना, त्याचे पडसाद काय उमटतात हे तुम्हाला दिसतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझं शासनाच्या उद्योग डिपार्टमेंटला स्पष्ट म्हणणं आहे की तो GR त्याचा काटेकोरपणे राबवा, मग कळेल हे कसे मुजोरी करतात ते. आणि जे दलालांना देखील माझं म्हणणं आहे, अरे किती दिवस तुम्ही त्याची तळी उचलणार. हे 2-5ची लाईन बंद करा, बंद करा. तुम्ही करा, नका करू. तुम्ही नागडे उडे पडलेले आहात हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि आता कोण कोण सहभागी होतोय का फक्त माझा पाठिंबा आहे व्हॉट्सअपला सोशल मीडियात. लोक फार हुशार आहेत, फार हुशार आहेत. हे मुळात आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाहीये, क्लिअर केलंय सुधाकर शेठ घारे यांनी. इथं कुठल्या पक्षाचा झेंडा नाहीये. इथे सगळी लोक आपल्या न्याय हक्कासाठी, या तालुक्यातल्या विकासासाठी आणि तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एकत्र येणार आहेत. झेंडा नाही पक्षाचा कुठला, स्थानिक भूमिपुत्र म्हणून सगळे एकत्र येणार आहेत. सुधाकर शेठ घारे हा माणूस उभा राहिलाय, त्याला ताकद द्या. आज ही वेळ आहे. आज तुम्ही चुकलात, भविष्य तुम्हाला माफ करणार नाही. भविष्य सुधाकर शेठ घारे यांना आज ताकद देणं गरजेचं आहे. राजकीय त्यांचे हेतू सोडून द्या, जाऊ द्या. अजून खूप विधानसभेला वेळ आहे, जाऊ द्या. कोणी काय केलं मला आपलं मनात आपलं काय विचार पण करू नका. त्यांनी काय केलं ना, हा काय करतो, सोडून द्या ना विषय. कशाला निगेटिव्ह बोलताय. हे काय करणार आहेत, ह्यानी काय होणार आहे, हे निगेटिव्ह बोलणार आहेत ना तुम्ही नका तो तुमचा अजेंडा रेटू. हा काय करणार आहे, ह्याच्या आधी काय केलं. मी एक सांगू, सुधाकर शेठ घारे यांची बाजू घेत नाही, पण सुधाकर शेठ घारे यांचा ह्या तालुक्यामधल्या एकही कारखानदारीमध्ये त्यांचा कसला इंटरेस्ट नाहीये, त्यांचा कुठलाही ठेका पण नाहीये. हे मी छाती ठोकपणे सांगतो. हो, क्लिअर करतो. आणि कोणाचे आहेत ह्याचा मला आरोप पण करायचा नाही. असू द्या, आमच्या काही स्थानिक लोकांच्या असतील, असू द्या, त्यांना शुभेच्छा, असू द्या, तो पण विषय नाहीये. परंतु सुधाकर शेठ घारे कुठेतरी एक नेता इतक्या प्रदीर्घ वर्षानंतर उभा राहिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कासाठी तो लढतोय. त्याला बळ द्या, ताकद द्या. आज गरज आहे. आज त्याला आपण पाठिंबा नाही दिला, भविष्य आपल्याला माफ करणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. त्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हायचे, सगळ्यांनी सहभागी व्हायचे. एक दिवस आपल्या हक्कासाठी आहे. हा, आपण का अतिरेकी नाही आहेत, आपण का अतिरेकी आहेत का, तुम्ही काय घाबरताय. सरकार आपलं आहे. सरकार देखील आपला चांगल्या प्रकारे विचार करतोय आणि हे सरकार आपलं आहे याचा अर्थ आपलं सरकार आहे ना. तो आपल्या विचारांचा किंवा आपल्या मागण्यांचा चांगल्या प्रकारे विचारच करणार आहे. तुम्ही कशाला त्याच्यावर निगेटिव्ह करताय. कोण तुमच्यावर कारवाई करणार नाहीये, काही काळजी करू नका. सगळी यंत्रणा आपल्याला सहकार्य करते, म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. लवकरच ती तारीख तुम्हाला कळेल. परंतु सुधाकर शेठ घारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर वातावरण खूप सोशल मीडियात प्रचंड पेटलेलं आहे. मी सगळ्या 36च्या ग्रुपवर बघतोय, खालाव तालुक्याच्या इतर सगळ्या ग्रुपवर बघतोय. तरुण पेटलेले आहेत. प्रचंड रोष, आक्रोश आहे, प्रचंड आक्रोश आहे. आणि दलालांना पुन्हा एकदा विनंती आहे, जरा बाजूला राहा. तुम्हाला काय 2-5ची लाईन करायची करा, घ्या, कमवा. तुम्ही मध्ये नका येऊ. चांगलं आंदोलन होतोय, त्यात तुम्ही काय एवढं तुमच्या अगोदर तुम्ही बाजूला लावा, नका मध्ये येऊ. असो, थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.